नमस्कार. आडीच्या बातमीपत्रात मी स्वाती पाटणकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. परकीय गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र हे महत्त्वाचं केंद्र असल्याचं मुख्यमंत्र्यांचं अमेरिकेत प्रतिपादन. शाळांसाठी अग्निशमन यंत्र खरेदी प्रकरणात कोणताही गैरव्यवहार झाला नसल्याचं विनोद तावडे यांचं प्रतिपादन. चालू आर्थिक वर्षात भारत 8% विकास दर गाठणार, नीती आयोग उपाध्यक्षांचा विश्वास. दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या ग्रीसला युरोपियन महासंघाकडून सवलती मान्य करण्याची अंतिम संधी. तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांचा आर.के. नगर मतदारसंघातून दणदणीत विजय. आणि मॅगी पाठोपाठ आता टॉप रेमन नूडल्सची बाजारातून माघार, मॅगीला मात्र निर्यात करण्याची न्यायालयाकडून परवानगी. आणि आता सविस्तर वृत्त. महाराष्ट्र परकीय गुंतवणुकीच्या दृष्टीनं मोठं केंद्र असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. मुख्यमंत्री अमेरिकेच्या दौऱ्यावर असून युनायटेड स्टेट्स अँड इंडियन बिझनेस कौन्सिलमधल्या भाषणात ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमेरिका दौऱ्यादरम्यान न्यू जर्सीचे गव्हर्नर ख्रिस क्रिस्टी यांची भेट घेतली. त्यावेळी सोशल मीडिया, सौर ऊर्जा उद्योग यावर चर्चा करण्यात आली. अमेरिका आणि भारत उद्योग परिषदेच्या निमित्तानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आपल्या भाषणात स्मार्ट सिटी, उत्पादन, कृषी, नागरी उड्डाण, अभियांत्रिकी आणि आयटी क्षेत्रात महाराष्ट्राला गुंतवणुकीची प्रतीक्षा असल्याचं सांगत महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यासाठी उद्योगपतींना आवाहन केलं. जगातील आघाडीची बँक असलेल्या सिटी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक जगदीश राव यांच्या नेतृत्वातील एका शिष्टमंडळाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. महाराष्ट्र राज्य सरकारनं सादर केलेल्या नवी माहिती आणि तंत्रज्ञान धोरणात 50,000 नागरिकांना रोजगार उपलब्ध होणार असून 4,500 कोटी रुपये गुंतवणुकीचं उद्दिष्ट ठेवलं आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. यावेळी राज्य सरकार आणि ब्लॅकस्टोन आणि पंचशील या कंपन्यांनी 3 वेगवेगळ्या प्रकल्पासंबंधी करार करण्यात आला. राज्याच्या उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्रालयानं अग्निशमन यंत्र खरेदीच्या कंत्राटात कुठलाही गैरव्यवहार केलेला नाही आणि या प्रकरणी ₹1 खरेदी झाली नाही, असं स्पष्टीकरण भाजपाच्या मंत्र्यांनी आज दिलं. या खात्यातल्या खरेदीत ₹191 कोटी गैरव्यवहार झाल्याचा आरोप एका दैनिकानं केला आहे. त्या संदर्भात स्पष्टीकरण देण्यासाठी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, शिक्षण मंत्री विनोद तावडे आणि सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज मुंबईत संयुक्त पत्रपरिषद घेत सर्व आरोपांचं खंडन केलं. ज्या गोष्टीची खरेदीच झाली नाही, ज्या गोष्टीच्या संदर्भात या सरकारने स्पष्ट भूमिका घेतली, ज्या शिक्षण विभागाने पुन्हा वित्त विभागाला फाईल पाठवलीच नाही, त्याचं कौतुक करण्याच्या ऐवजी ज्या नकारात्मक भूमिकेतून या बातमीचा लोकांपर्यंत या सरकारविषयी गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला गेला, ही निश्चितच गंभीर बाब आहे. यंत्र खरेदीबाबतच्या कंत्राटाला शिक्षण विभागानं मंजुरी देत ही फाईल अर्थ विभागाकडे पाठवली होती. मात्र या फाईलबाबत अर्थ विभागानं काही शंका उपस्थित केल्या. त्यानंतर खरेदीचा निर्णय शिक्षण विभागानंच रद्द केला. तसंच अर्थ मंत्रालयानं उपस्थित केलेल्या शंकांचं निरसन करण्यासाठी विभागीय चौकशीचे आदेशही यापूर्वीच दिले आहेत, असंही तावडे यांनी सांगितलं. त्यामुळे जी खरेदी झालीच नाही त्यात गैरव्यवहार कसा, असा प्रश्न मुनगंटीवार यांनी उपस्थित केला. माध्यमांनी लावलेले सर्व आरोप बिनबुडाचे आणि तथ्यहीन असून माध्यमांनी योग्य शहानिशा करूनच बातम्या द्याव्यात, असंही सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. या विषयाबाबत कुठलीही संदिग्धता नाही, कुठलाही व्यवहार नाही असं असताना सरकारची प्रतिमा मलिन करण्याचा हा प्रयत्न असल्याचंही पाटील म्हणाले. हा प्रस्ताव टेंडरिंगबाबतच्या निर्णयापूर्वीचा होता आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसारच खरेदीचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. आधीच्या काँग्रेस सरकारनंही याच पद्धतीनं 27,000 शाळांसाठी खरेदी केली होती, असंही पाटील यांनी सांगितलं. केंद्र सरकारनं सुरू केलेल्या विविध क्षेत्रातल्या आर्थिक सुधारणा आणि मेक इन इंडियावर देण्यात आलेला भर या पार्श्वभूमीवर या आर्थिक वर्षात भारत 8% विकास दर गाठण्याची अपेक्षा नीती आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पानगडिया यांनी व्यक्त केली आहे. आर्थिक विकासाच्या या वेगामुळे भारतीय अर्थव्यवस्था आगामी 5 वर्षात 3,000 अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत पोहोचू शकेल, असंही ते म्हणाले. सध्या 2014-15 या वर्षात भारतानं 7.3 एवढ्या आर्थिक विकास दराची नोंद केली होती. सध्या चीन आणि जपान पाठोपाठ भारत ही आशियातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था आहे.
चीनमधील मजुरीचे दर वाढल्यामुळे अनेक उत्पादक भारतासारख्या मजुरीचे कमी दर असलेल्या देशांच्या शोधात आहेत. त्यामुळे जागतिक निर्यातीत भारताचा हिस्सा वाढेल असंही पानगडिया यांनी सांगितलं. कोळसा खाण वाटपाबाबतचे सर्व निर्णय तत्कालीन पंतप्रधान आणि कोळसा मंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांनीच घेतले होते, अशी माहिती आधीच्या केंद्र सरकारमधले कोळसा राज्यमंत्री दासरी नारायण राव यांनी दिली आहे. झारखंडमधल्या कोळसा खाण वाटप प्रकरणी राव यांच्याविरुद्ध आरोप ठेवण्यात आले आहेत. या संदर्भात आज पतियाळा इथल्या विशेष न्यायालयात राव हजर झाले होते. त्यानंतर न्यायालयाबाहेर त्यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. आपण त्या खात्याचे राज्यमंत्री होतो. या खात्याचे मंत्री या नात्याने सर्व अधिकार मनमोहन सिंग यांच्याकडेच होते. तसंच सर्व निर्णयही त्यांनीच घेतले, असं राव यांनी सांगितलं. मणिपूरमध्ये भारत म्यानमार सीमेवर 4 जून रोजी भारतीय लष्कराच्या ताफ्यावर केलेल्या हल्ल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेनं काल नॅशनल स्पेशलिस्ट कौन्सिल ऑफ इंडियाच्या म्होरक्याला अटक केली आहे. NCN या बंडखोर संघटनेचा विभागीय कमांडर खुमलो अबी अनल याला मणिपूरमधल्या चंदेल जिल्ह्यातून अटक करण्यात आल्याची माहिती तपास संस्थेच्या सूत्रांनी काल नवी दिल्लीत दिली. 4 जूनच्या या हल्ल्याचा कट आखण्यात अनलचा सक्रिय सहभाग होता आणि हल्ल्यापूर्वी त्यानं हल्लेखोरांची भेट घेतली होती. हल्ल्यापूर्वी आणि नंतरही तो हल्लेखोरांशी संपर्कात होता, असं राष्ट्रीय तपास संस्थेनं म्हणलं आहे. या प्रकरणी NIAनं अटक केलेला अनल हा पहिलाच बंडखोर आहे. दुहेरी कर आकारणी आणि गुन्हेगारांच्या प्रत्यार्पणाच्या करारासह काल अनेक करारांवर भारत आणि थायलंड दरम्यान स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. 3 दिवसांच्या थायलंड दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात काल भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज आणि थायलंडचे परराष्ट्र व्यवहार मंत्री यांच्या दरम्यान हे करार करण्यात आले. याशिवाय नालंदा विद्यापीठ स्थापन करण्याबाबतही सामंजस्य करार करण्यात आला. तसंच संरक्षण क्षेत्रातील उत्पादनाबाबत संयुक्त उपक्रम सुरू करण्यावरही यावेळी चर्चा झाली. भारत थायलंड संयुक्त आयोगाच्या काल झालेल्या 7व्या बैठकीत व्यापार, गुंतवणूक, सुरक्षा, सहकार्य, संरक्षण, विज्ञान आणि तंत्रज्ञान अशा विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या ग्रीसला युरोपियन युनियननं तात्पुरता दिलासा दिला आहे. ग्रीसला मिळालेल्या कर्जफेडीची मुदत आज संपणार आहे. ग्रीसला कर्ज दिलेल्यांनी घातलेल्या अटीबाबत निर्णय घेण्यासाठी 5 जुलैला देशात सार्वमत होण्याची घोषणा ग्रीसचे पंतप्रधान अलेक्स सिप्रास यांनी केली आहे. युरोपियन युनियननं शेवटच्या क्षणी ग्रीसला काही सवलतींसह नवा करार करण्याची संधी दिली आहे. याबाबत ग्रीसनं त्वरित निर्णय घ्यावा, असं युनियननं म्हटलं आहे. ग्रीसनं हा प्रस्ताव स्वीकारावा अशी सूचना युनियनचे प्रमुख क्लाउड जंकर यांनी केली आहे. ग्रीस सरकारनं कर्जदात्यांच्या अटी मान्य करून युरोझोनची तातडीची बैठक बोलवण्याची विनंती करावी, असं जंकर यांनी म्हटलं आहे. ग्रीसचा सध्याचा पवित्रा म्हणजे मृत्यूची भीती वाटत असल्यानं आत्महत्या करण्याचं पाऊल उचलणं असं आहे, असंही जंकर म्हणाले. दरम्यान ग्रीसमधल्या सर्व बँका कालपासून 6 दिवसांसाठी बंद झाल्यानं आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत. ATMमधून केवळ दररोज 60 युरो म्हणजे सुमारे 500 रुपये काढण्याची परवानगी नागरिकांना मिळाली आहे. मात्र अनेक ज्येष्ठ नागरिकांकडे ATM नसल्यानं त्यांना अधिक आर्थिक चणचण भासते आहे. ATM मशीनसमोर जनतेच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र ग्रीसमध्ये सर्वत्र दिसत आहे. असं असलं तरी कर्ज दिलेल्या देशांच्या आणि कंपन्यांच्या जाचक अटी सरकारनं मान्य करू नयेत, अशी तिथल्या जनतेची भावना आहे. हे बेलआउट पॅकेज मान्य करू नये, कारण ते ग्रीक नागरिकांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारं ठरेल, अशी मागणी करत ग्रीक जनतेनं आज सकाळी राजधानी अथेन्स इथं मोर्चा काढला. सुमारे 17,000 लोक या मोर्चात सहभागी झाले होते. ग्रीसवर सध्या आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचं सुमारे 1.5 अब्ज युरोचं कर्ज आहे. ग्रीसमधल्या आर्थिक संकटाचा आज मुंबई शेअर बाजारावर परिणाम जाणवला नाही. सकाळी निर्देशांक 117 अंकांनी वधारला, तर डॉलरच्या तुलनेत रुपयाही 8 पैशांनी मजबूत झाला. आशिया खंडातल्या भारतासह 50 देशांनी मिळून स्थापन केलेल्या एशियन इन्फ्रास्ट्रक्चर बँकेला काल चीनमध्ये झालेल्या बैठकीत अधिकृत स्वरूप प्राप्त झालं. सर्व संस्थापक देशांच्या प्रतिनिधींनी या बँकेच्या स्थापना करारावर काल बीजिंग इथे स्वाक्षऱ्या केल्या. आशियाई देशांच्या सहभागातून निर्माण झालेल्या बँकेचं अधिकृत भांडवल $100 अब्ज इतकं आहे. या बँकेचे सर्वाधिक 30.34% समभाग चीननं घेतले असून चीनला 26% इतका मताधिकार मिळाला आहे. त्याखालोखाल भारताकडे 8.5% समभाग असून 7.5% इतका मताधिकार प्राप्त झाला आहे. आशियाई देशांच्या अर्थव्यवस्थांच्या आकारमानानुसार संबंधित देशांना समभाग देण्यात आले आहेत. पायाभूत सुविधांच्या कामासाठी वित्तपुरवठा करण्याच्या उद्देशानं ही बँक स्थापन करण्यात आली असून सहभागी देशांच्या अर्थव्यवस्थेनुसार हा वित्तपुरवठा करण्यात येणार आहे.
या बँकेच्या प्रत्यक्ष कारभाराला पुढच्या वर्षी सुरुवात होण्याची अपेक्षा आहे. देशातल्या अनेक राज्यांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता आर.के. नगर मतदारसंघातून विजयी झाल्या आहेत. त्यांनी कम्युनिस्ट पक्षाच्या उमेदवाराचा 65,000हून अधिक मतांनी पराभव केला. केरळमधल्या अरुविक्करा मतदारसंघात झालेल्या निवडणुकीत काँग्रेसनं विजय मिळवत जागा कायम ठेवली आहे, तर त्रिपुरातल्या प्रतापगड आणि सुरमा मतदारसंघात सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार विजयी झाले आहेत. मध्य प्रदेशातल्या गारोथ मतदारसंघातली जागा कायम राखण्यात भाजपाला यश मिळालं आहे. 27 जूनला या निवडणुकीसाठी मतदान झालं होतं. देशातल्या नागरिकांचं सक्षमीकरण करण्याच्या उद्देशानं आणि सर्वसामान्य व्यवहारांच्या सुलभीकरणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडिया मोहिमेला उद्या प्रारंभ होणार आहे. पंतप्रधान उद्या नवी दिल्लीत डिजिटल इंडिया सप्ताहाचं उद्घाटन करणार असून या निमित्तानं देशभरातल्या 29 राज्य आणि 7 केंद्रशासित प्रदेशांमधल्या 600 जिल्ह्यांमध्ये या सप्ताहात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे. डिजिटल इंडिया या संकल्पनेत नागरिकांना त्यांच्याकडे असणारी महत्त्वाची कागदपत्र स्कॅनिंग प्रक्रियेद्वारा अंकीय पद्धतीनं एकाच ठिकाणी साठवता येतील. ही कागदपत्र वैध समजली जातील आणि नागरिकांना गरज असेल तेव्हा कुठेही इंटरनेटच्या माध्यमातून ही कागदपत्र दाखवता येतील. या सुविधेमुळे जनतेला कुठली कागदपत्र सोबत नेण्याची गरज भासणार नाही. यात पारपत्र, पॅन कार्ड, चालक परवाना, पदवी प्रमाणपत्र अशा कागदपत्रांचा समावेश असेल. हे ई लॉकर सुरू करण्यासाठी नागरिकांकडे आधार कार्ड आणि आधार क्रमांकाची नोंदणी असलेला मोबाईल दूरध्वनी क्रमांक असणं आवश्यक राहणार आहे. मुंबई उच्च न्यायालयानं आज नेस्ले कंपनीला मॅगीची निर्यात करण्याची परवानगी दिली. मात्र भारतात मॅगी नूडल्सवर घातलेला निर्बंध कायम राहणार आहे. या प्रकरणी आज न्यायालयात सुनावणी झाली. नोटीस न देता मॅगी विरोधात कारवाई करण्याबाबत भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं स्पष्टीकरण देताना सांगितलं की मॅगीच्या नमुन्यांच्या चाचणीनंतर ही कारवाई करण्यात आली. आतापर्यंत बाजारातून 11,000 कोटी नूडल्सची पाकिटं परत घेतल्याची माहिती मॅगीनं न्यायालयात दिली. तसंच इतर 17,000 कोटी पाकिटं नष्ट करण्याचं कामही या महिन्याअखेरीस पूर्ण होईल असं नेस्लेच्या वकिलांनी न्यायालयात सांगितलं. दरम्यान नेस्ले कंपनीच्या मॅगी नूडल्स पाठोपाठ आणखीन एका विदेशी कंपनीनं आपला टॉप रेमन नूडल्सचा साठा बाजारातून परत घेण्याचा निर्णय घेतला आहे. या नूडल्सचे नमुने प्रमाणित नसल्याच्या मुद्द्यावरून अर्थात FSSAIनं या नूडल्सना परवानगी नाकारली आहे. त्यामुळे कंपनीनं बाजारात वितरित केलेला संपूर्ण साठा परत घेण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यातल्या फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट म्हणजेच FTIच्या संचालकपदी गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीच्या वादाच्या पार्श्वभूमीवर माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं येत्या 3 जुलैला विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधी मंडळाला चर्चेसाठी बोलवलं आहे अशी माहिती या संस्थेच्या विद्यार्थ्यांनी आज पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. FTIच्या संचालकपदी गजेंद्र चौहान यांची निवड केल्याच्या निषेधार्थ गेल्या 2 आठवड्यांपासून FTIच्या विद्यार्थी संघटनेचं आंदोलन सुरू आहे. यावर तोडगा काढण्यासाठी म्हणून त्यांना बोलावण्यात आलं असून 3 आजी आणि 7 माजी विद्यार्थ्यांचं शिष्टमंडळ भेटीला जाणार आहे. उद्या FTI ते बालगंधर्व रंग मंदिरादरम्यान मूक मोर्चा काढण्यात येणार असल्याचं संघटनेचे प्रवक्ते राकेश शुक्ला यांनी सांगितलं. खोपोली परिसरात मोठ्या प्रमाणावर डोंगरकड्यांच्या मातीचं उत्खनन होत असल्यानं या परिसरात सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. खोपोली मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेलं पण नैसर्गिक वारसा लाभलेलं हे ठिकाण. अलीकडे मात्र या शहरात विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात डोंगरकड्यांच्या मातीचं उत्खनन सुरू आहे. या उत्खननाचा फटका मात्र या परिसरातल्या इमारतींना बसतोय. रहिवाशांच्या घरांमध्ये पाणी शिरण्याबरोबरच दरडी कोसळण्याची शक्यताही या उत्खननामुळे व्यक्त होतेय. या शहरातल्या दक्षिण भागातल्या मोगलवाडी बानवस गावात लागून असलेल्या डोंगरकड्यांची माती भरावासाठी बिनदिक्कतपणे उपसली जाऊन या मातीचा वापर रस्ते आणि आजूबाजूच्या जमिनीच्या सपाटीकरणासाठी केला जातोय. प्रशासनानं या प्रश्नी ठोस पावलं न उचलल्यानं या परिसराकरता मात्र सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय. नगरपालिकेचा जो डेव्हलपमेंट प्लॅन आहे त्यामध्ये भानवडचा जो एरिया आहे तो 60 फुटी DP रोड आहे. हा रोड डेव्हलप करण्याचं काम चालू आहे. याच्यामध्ये कोणतेही माती उत्खनन वगैरे केलं नाही. तो रोड त्या एरियामध्ये डोंगराच्या कपारीनेच बनवलेला आहे. उत्खनन केलेलंच नाही. तिथं बाजूने जे नाली बनवलेली आहे प्रत्येक ठिकाणी 2-3 ठिकाणी पाणी जाण्यासाठी पाईप टाकलेले आहेत.
ते पाणी जाण्यासाठी बाजूने बनवलेलं आहे. उत्खनन कुठेही केलेलं नाही. उत्खनन ते रोडच बनवलेलं आहे तिथे. पण प्रशासन मात्र अवैध उत्खनन होत नसल्याचं स्पष्टपणे म्हणतंय. जास्त पाऊस पडल्यानंतर बाजूलाच वस्ती आहे आदिवासी लोकांची, तर त्यांची ये जा चालू असते. आमच्या शाळेचे विद्यार्थ्यांची पण ये जा चालू असते. म्हणून दगड पडण्याची वगैरे भीती आहे आणि भीतीच्या सावटाखाली जवळचे नागरिक सुद्धा आणि आमचे शाळेचे विद्यार्थी सुद्धा, शिक्षक सुद्धा, सर्वांना तशी भीती आहे. आरोप प्रत्यारोपांच्या या फैरीत हा मुद्दा न अडकता यावर लवकरात लवकर तोडगा निघावा हीच अपेक्षा. जालना रेल्वे संघर्ष समितीनं काल जालन्यात मराठवाडा रेल्वे परिषदेचं आयोजन केलं होतं. या परिषदेचं उद्घाटन पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते झालं. नांदेडला मुंबईच्या मध्य विभागाशी जोडलं जावं, जालना खामगाव रेल्वे मार्गाचं काम लवकर सुरू करावं, सोलापूर जळगाव रेल्वे मार्गाच्या कामाला गती द्यावी, गोविंदभाई श्रॉफ यांच्या नावानं मराठवाड्यात रेल्वे संशोधन केंद्र सुरू करावं, अशा विविध मागण्यांचा ठराव यावेळी मंजूर करण्यात आला. जालना रेल्वे संघर्ष समितीचे अध्यक्ष गणेशलाल चौधरी यांनी ही माहिती दिली. जेसीबी इंटरनॅशनल ही जपानी डेबिट कार्ड जारी करणारी कंपनी आणि नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया दरम्यान काल डेबिट कार्ड वापरासंदर्भात भागीदारी करार करण्यात आला. यामुळे एनपीसीआयच्या सदस्य बँकांना आशियामध्ये जेसीबी कंपनीच्या नेटवर्कचा लाभ मिळणार आहे. या करारामुळे एनपीसीआयच्या सदस्य बँकांना रुपे जेसीबी इंटरनॅशनल डेबिट कार्ड जारी करता येणार असून भारतात ते रुपे तर भारताबाहेर जेसीबी या नावानं कार्यरत राहील. एनपीआयनं याआधीही अमेरिका स्थित कंपनीसोबत भागीदारी करार केला आहे. कर्जमाफी, पीक कर्ज आणि शेतकऱ्यांना बीटी बियाणांचा पुरवठा व्हावा अशा विविध मागण्यांसाठी शिंदखेडा येथे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्यामकांत सनेर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी काल मोर्चा काढला. पीक कर्ज वाटपात येणाऱ्या जाचक अटी रद्द करा, शिंदखेडा तालुक्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या, पीक कर्जासाठी त्वरित पैसे द्या अशा मागण्या यावेळी शेतकऱ्यांनी केल्या. शिंदखेडा तालुक्यातले अनेक शेतकरी या मोर्चात सहभागी झाले होते. जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर यांनी यावेळी शेतकऱ्यांनी तयार केलेल्या मागण्यांचं निवेदन तहसीलदारांना दिलं. राष्ट्रीय नमुना सर्वेक्षणाच्या माध्यमातून जमा करण्यात येणारी सांख्यिकी माहिती महत्त्वाच्या योजना आखणं आणि त्यांची अंमलबजावणी करणं यासाठी महत्त्वपूर्ण ठरत असल्याने याबाबत सर्व नागरिकांनी सक्रिय सहकार्य करावं असं आवाहन या संस्थेचे उपमहासंचालक NL रशीद यांनी केलं आहे. नवी मुंबईत सांख्यिकी दिनानिमित्त काल आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. भारतीय विद्यापीठाच्या व्यवस्थापन शाखेचे प्रमुख डॉक्टर दत्ताजीराव पाटील, सिडकोच्या सांख्यिकी विभाग प्रमुख रीटा अबी यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. एकोणीसशे 76च्या घटना दुरुस्तीनुसार राज्यातील ठाकर जमात ही अनुसूचित जमातीमध्ये अंतर्भूत केलेली आहे. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या ठाकर समाजाच्या जमाती प्रमाणपत्राला अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती सरसकट अवैध ठरवत असल्याचा आरोप सिंधुदुर्ग जिल्हा ठाकर समाजाचे सरचिटणीस मोहन रणशिंगे यांनी काल केला. जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीच्या या निर्णयाविरोधात समाजाच्या वतीनं मुंबईत पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत होते. तपासणी समितीच्या निर्णयामुळे या समाजाला शासकीय सवलतींपासून मुकावं लागत आहे, तर विद्यार्थ्यांना शाळा महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवण्यासह इतर अनेक समस्यांना सामोरं जावं लागत असल्याचं रणशिंगे यांनी सांगितलं. इंडियन मर्चंट्स चेंबरच्या वतीनं काल मुंबईत नैऋत्य मान्सून आणि यावर्षीची कृषी परिस्थिती या विषयावर गटचर्चेचं आयोजन करण्यात आलं होतं. नैऋत्य मोसमी पावसाचा भारतीय कृषी क्षेत्रावर झालेला परिणाम, तात्पुरत्या आणि मुसळधार पावसाचं महत्त्व, कृषी विकासाला पोषक योजना अशा विविध विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली. राज्याचे कृषी आणि विपणन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सुधीर गोयल यांनी पाणी बचत आणि शेतकऱ्यांना उपयुक्त अशा जलयुक्त शिवार मोहिमेचा राज्याला फायदा मिळतो आहे असं सांगितलं. गटचर्चेत IMSCच्या अॅग्री बिझनेसचे अध्यक्ष जी चंद्रशेखर, संस्थेचे मुख्य अर्थतज्ञ मदन सबनीस सहभागी झाले होते.
भारतात केळीचं आगार म्हणून प्रसिद्ध असलेल्या जळगाव जिल्ह्यातल्या रावेर तालुक्यातल्या दर्जेदार केळ्यांची परदेशातली वाढती मागणी लक्षात घेऊन इथल्या केळी शेतकऱ्यांनी दर्जेदार केळी उत्पादनासाठी कंबर कसली आहे. जळगाव इथल्या दर्जेदार केळ्यांना भारतातल्या विविध राज्यात कायम मोठी मागणी असते. जिल्ह्यात सुमारे 50,000 हेक्टरहून अधिक क्षेत्रात दरवर्षी केळीची लागवड करण्यात येते. आता इथल्या केळ्यांनी साता समुद्रापार झेंडा फडकवला असून हिरव्या तजेलदार आणि दर्जेदार केळ्यांचे 12 कंटेनर आखाती देशातील बहरीन, इराण इथं सुखरूप पोहोचले आहेत. इथल्या शेतकऱ्यांनी अथक परिश्रम घेत या केळीच्या बागा फुलवल्या आहेत. केळीचा दर्जा सुधारवण्यासाठी जे पीएससीचं जे जैविक तंत्रज्ञान आम्ही अवलंबलं आहे, त्या जैविक तंत्रज्ञानामुळे जी केळीला शायनिंग चकाकी येत आहे, त्याच्यामुळे आम्हाला परदेशी बाजारपेठेत भरपूर मागणी आहे. आणि एवढं सर्व करताना जे बाजारभावाचं जे फ्लक्च्युएशन आहे आणि हे परदेशात जी केळी जात आहे, त्याच्यामुळे आम्हाला पुढे खूप मोठा आशेचा किरण दिसतोय सर्व शेतकऱ्यांना. गेल्या 3 वर्षांपासून इथली दर्जेदार केळी पाकिस्तानात निर्यात होत आहेत. केळी उत्पादनातून सुमारे 2000 कोटींची वार्षिक उलाढाल होत असते. पाकिस्तानाबरोबरच अरब देशातही केळ्यांची वाढती मागणी आणि चांगला दर यामुळे केळी उत्पादकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. भारतीय वस्त्र प्रावरण उत्पादक संघटनेनं मुंबईत गोरेगाव इथल्या बॉम्बे एक्झिबिशन सेंटरमध्ये कालपासून तयार कपड्यांचं प्रदर्शन भरवलं आहे. भारतातल्या या सर्वात मोठ्या वस्त्र प्रदर्शनाचं उद्घाटन वस्त्रोद्योग सचिव SK पांडा यांच्या हस्ते झालं. वस्त्रोद्योगाला चालना मिळावी आणि त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशानं या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं असल्याचं पांडा यांनी यावेळी सांगितलं. अर्थव्यवस्थेत वेगानं वाढ करणाऱ्या या उद्योगाची वाढ ईशान्य भारतासह देशाच्या अनेक भागांमध्ये व्हावी यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत असंही ते म्हणाले. उद्यापर्यंत चालणाऱ्या या प्रदर्शनात 700 स्टॉल्सच्या माध्यमातून देशभरातल्या 780 ब्रँड्सचे तयार कपडे मांडण्यात आले आहेत. भारताचे पितामह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विचारवंत शिक्षणतज्ज्ञ भारतीय अर्थशास्त्राचे जनक दादाभाई नौरोजी यांचा स्मृतिदिन. स्वातंत्र्य लढ्यातल्या राजकारण्यांच्या पहिल्या पिढीतले नेते म्हणून दादाभाई नौरोजी यांच्याकडे पाहिलं जातं. ब्रिटिश संसदेत निवडून गेलेले ते पहिलेच आशियाई नेते होते. राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या स्थापनेत दादाभाई नौरोजी यांचं मोलाचं योगदान होतं. भारतातली संपत्ती ब्रिटनकडे कशी वळवली जात आहे यावर दृष्टिक्षेप टाकत पॉवर्टी अँड अ ब्रिटिश रूल इन इंडिया हे पुस्तक नौरोजी यांनी लिहिलं. राजकीय क्षेत्रातले जहाल आणि मवाळ यांच्यात सुवर्णमध्य साधणाऱ्या दादाभाई नौरोजी यांना आज देशभर आदरांजली वाहण्यात येत आहे. दोन 2015 या वर्षातला आजचा दिवस म्हणजेच 30 जून हा दिवस वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे. आजच्या दिवसाला 1 सेकंद जास्त असणार आहे. अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था नासानं ही माहिती दिली आहे. अशा सेकंदाला लीप सेकंद म्हणलं जातं. पृथ्वीच्या भ्रमणाची गती मंदावल्यानं हा अधिक सेकंद मिळतो. दररोजची पृथ्वीची परिक्रमा 86,400 सेकंदात पूर्ण होते. मात्र आज प्रदक्षिणेसाठी 86,400.02 सेकंद वेळ लागणार असल्याचं नासानं म्हटलं आहे. टेनिस विश्वात प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या विम्बल्डन स्पर्धेत पुरुष दुहेरीत रोहन बोपण्णा आणि मार्जिया जोडीनं काल पहिली फेरी पार केली. पुरुष एकेरीत नोव्हाक जोकोविच शिलीच तर महिला एकेरीत सेरेना विल्यम्स आणि मारिया शारापोव्हा यांनी विजयी सलामी देत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. लेटन हेविटला मात्र काल पहिल्याच फेरीत पराभव पत्करावा लागला. जोकोविचनं जर्मनीच्या फिलिप कोहेलशायबरचा 6-4, 6-4, 6-4 अशा सरळ सेट्समध्ये पराभव केला. फिनलंडच्या जॉर्को नेमिन यानं तब्बल 4 तासांची झुंज देत 3-6, 6-3, 4-6, 6-0 आणि 11-9 अशा सेट्सनं लेटन हेविटला पहिल्याच फेरीत गारद केलं. महिला एकेरीत अग्रमानांकित सेरेना विल्यम्सनं रशियाच्या मार्गारिटा गास्परियान हिच्यावर 6-4, 6-1 अशी सहज मात केली. तर चौथं मानांकन मिळालेल्या मारिया शारापोव्हानं ब्रिटनच्या जोहाना कोंतावर 6-2, 6-2 असा सहज विजय मिळवला. महिला एकेरीत किर्गियोस इव्हानोविक अझारेंका सारा इराणी यांनीही पहिली फेरी पार करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. हवामान. येत्या 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता तसंच मुंबई आणि आसपासच्या परिसरात पावसाच्या 1-2 सरी पडण्याची शक्यता आहे असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
ठळक बातम्या पुन्हा एकदा. परकीय गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र हे महत्त्वाचं केंद्र असल्याचं मुख्यमंत्र्यांचं अमेरिकेत प्रतिपादन. शाळांसाठी अग्निशमन यंत्र खरेदी प्रकरणात कोणताही गैरव्यवहार झाला नसल्याचं विनोद तावडे यांचं स्पष्टीकरण. चालू आर्थिक वर्षात भारत 8% विकास दर गाठणार, नीती आयोग उपाध्यक्षांचा विश्वास. दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या ग्रीसला युरोपियन महासंघाकडून सवलती मान्य करण्याची अंतिम संधी. तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांचा आर.के. नगर मतदारसंघातून दणदणीत विजय. आणि मॅगी पाठोपाठ आता टॉप रेमन नूडल्सची बाजारातून माघार, मॅगीला मात्र निर्यात करण्याची न्यायालयाकडून परवानगी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.